तो मैं अब जा रही हूँ सब्जी लाने। आना तो चल रहा हूँ, तैयार भी नहीं हुआ हूँ। वीडियो ठंडा हवा चल रहा है मस्त एकदम। गिरेगा ब्लॉगर ऐसे ही बन जाऊंगी क्या? दीदी को बोल दो तो बुला जाती है वीडियो बनाने। गई थी वहाँ पे वही बनाना दे दो तो बुला जाती। चलो मैं बैक कैमरे से बहुत सुंदर हवा चल रहा है। मार्केट में भी कितना अच्छा हवा चल रहा है। पूरा फुल है गर्दी, कभी नहीं गर्दी है, शाम को तो चल नहीं सकती गर्दी है। पण हे लय छोटी नाही वाटत का काकू? चांगले आहे का मग? लोणचं नाही चांगले लागले तर लोणचं सांडून देणार तुम्हाला। परत आणून द्या लोणचं। हा आंबे नाही आणणार, लोणचं आणला तुमच्यासाठी। मग करून काय उपयोग नाही ना। मग असं तर दिसतंय छान। नाही आंबट आहे, गावरान आहे। गौरा नाही आम्ही आणत आहे ना आमच्या झाडात। हा म्हणून मला माहित नाही ना। ती अडीच घेतले, हे अडीच म्हणले माझे धंदा स्वतःचे असं। 1.5 किलो करा। 2 किलो घ्या, 100 रुपये। चला 2 किलो करा बस काय तुमचे मान ठेवत आहे असं पण नाही। पिकलेले नाही कापायचे, पिकलेली कशा काय कापण तुम्हाला? चांगले द्या। पैसे चांगले घ्या लागले तर कैरी पण चांगली देणार। माल चांगला तर चांगला पैसे। तुम्ही बघितलं का ते पोरांनी तिकडे आले 2 आणली कुणी त्यांनी तिकडून आणली होती आई। त्यांना मग तुम्ही देताय ना स्वस्त करून, मग काय त्यांना प्रॉब्लेम आहे? तिकडे गेले होते पण तुम्ही म्हणले ना आता 50 मध्ये म्हणले तुम्ही, 5 रुपये कमी द्या। 8-10 किलो घेतले तर 1 किलो मध्ये 5 रुपये कमी केले तर मग झाले। पण 10 किलो घेतले तर करा ना कमी, 5 किलो। सगळं समोर नाही बोलायचे, आपला गपचूप घ्यायचे। तसे एक बोलला आणि दुसरा बोलतोय, तेच म्हणते ते काकू। मग 1 किलो घेतले की ते पण बोलता है ना। हाँ एक बोलला आणि दुसरा हाँ छान बोलतोय असं आहे। एकट्यामध्ये बोलायचे वेगळा। हा आमच्या असं धंदा आहे, माझे पण धंदा भाजीचे तळेगाव दाभाड्याला। हा तळेगाव दाभाड्या जिजामात चौकात सुनारे बेर बारकशी क्या पकड़ पकड़ ही कशी आहे काकू? तळेगाव दाभाड कोणाची भाऊ ते आपण सस्त्यावर जात आहोत आणि ते आताशी निघते। मग जास्त मोठे नाही होत ना काकू? बराबर आहे ना? तेला तुम्ही बघा, मी अजून छोटी करते। तुम्हाला कसं वाटतंय? मी तर बघा, मी तर अजून 3 करा ना ह्याच्यामध्ये। हा असं 3, कारण जास्त मोठे झाले ना कोणाला थोडे पाहिजे लोणचं तर लई मोठं होईल, असंच 3 करा।
थोडं बारीक करून टाका. हा बारीक असलं तर कसं थोडी पाहिजे कोणाला तर हा. थोडी. म्हणजे एक फाळी घ्यायची ना आपला खायचे. अर्धा खाल्ले अर्धा फिकून देते असं होते मग. आमच्या गावात वर्षभर चालतं लोणचं. आमच्या इथे पण एकदा लोणचं करून ठेवले ना 2 वर्ष जाते, 2-3 वर्ष. मटक्यामध्ये टाकायचे. मी बरणीमध्येच ठेवते तरी इथे पण जातो 2-3 वर्ष. बरणी कोणी आले कोणाला दिले तर संपत आहे. नाही बरणी जी असेल ना छन्नी काचाची. हा तेच काचाची बरणीमध्येच हा, ठेवते. आमच्या इथे मटक्यामध्ये टाकतो आम्ही. गावाला माठ मध्ये पण टाकते. त्या माठ मध्ये खराब नाही. मग ते शिलापट ठेवते ना बाहेर. आपले काय घरी मध्ये ठेवायचे. रेवून बी घेऊन चाललेला नाही. काय रेवून बी घेऊन चाललेला आहे म्हणा. लोणच्या बरोबर काय नसलं तरी माणूस लोणच्या बरोबर भाकर खातो. भाजी नाही असला तर एक 8-10 तुकडा काढायचे आणि खायचे त्याच्या संगत चपाती भाकरी असला तर. असं पण दाल भात केली तरी छान लागते लोणच्यातून. पण आत्ताचे पोरे खात नाही लोणचं जास्त. आंबे कापून पाहिजे असेल तर काकू इथे या. कैरी कापून देते आहे ना लोणच्यासाठी. तुमचे व्हिडिओ टाकणार युट्यूबला. इथून घेऊन जायचे लोणचे आहे ना. लोणचं करायचे असेल तर 50 रुपये किलोनी कापून देते. गावाकडे तर हे कोणाच्या इथून घेऊन येते कापायला. एक घरी असल्यावर पूर्ण गाव कापून घेते लोणचं आहे नाही का. वेगळी गोष्ट आहे. ते घेऊन जाते ना कुणी पण. एक घरी असल्यावर पूर्ण गाव कापते लोणचं. माझ्याकडे वस्तू आहे तुम्हाला. गावाला तसंच असते ना. तुमच्या गाव कुठलं ताई? आमच्या अयोध्या UP. आम्ही राजस्थान. हा UP आहे अयोध्या. गावात कोण नको नाही म्हणत कोण. हा आता आम्हाला लय सुविधा झाल्या. आमच्या इथे कुणी मेले ना मेलेवर तिथेच घेऊन जाते ना. मग आम्हाला ट्रेनची सुविधा नव्हती. पहिले लखनौ उतरले तर पोहोचत नव्हतं माणूस. आता डायरेक्ट अयोध्याला पोहोचले की लगेच भेटते. आपल्या आई वडीलला भेटू शकते माणूस. मेल्याच्या नंतर अयोध्या घेऊन जाते ना आमच्या इथे. मग तिथे घेऊन गेल्यावर कसं लखनौ उतरले तर 5-6 तास लागतं यायला. तिथे उतरले तर लगेच भेटते ना. आता डायरेक्ट गाडी येते. म्हणून चांगले झाले आमच्यासाठी. आमचे वडील वारले तर आम्ही बघितले नाही त्यांना. पोहोचलेच नाही. एरोप्लेननी पण गेले तर लखनौला उतरते माणूस. आता एरोप्लेन पण डायरेक्ट आहे ना अयोध्याला. म्हणून चांगले झाले आमच्यासाठी. हा जायचे. हा तिथे हा भेटते म्हणजे जाडायला आई वडील बघू पण शकते माणूस. असं भेटत नव्हते ना. चेहरा बघितला तर वाटतोय का हा चेहरा बघितलाय. आमचे भाऊ गेलो होतं पण पोहोचलेच नाही. त्यांनी लखनौ उतरले की तिथे गाडीच नाही भेटले त्याला. 5-8 वाजता जाडून झालं होतं. त्यांनी पोहोचले 10-11ला. काय करणार. मग तिथे आंघोळी बिंगुडी करून गेले घरी. मी खोटं नाही म्हणा. माझे बाबा मेला मला माहितीच नाही. तसंच होते ना लांब असल्यावर. कोण फोन नाही केला. मी इथून गाडी घेऊन गेला राजस्थानला. ते दिवस होतं घाबरते ना माणूस. म्हणून पण कोणी सांगत नाही ना. सुरतला गाडी खाली करायची होती. ते म्हणतात सोमवारी खाली करणार. मी म्हणलं सोमवारी खाली करणार. इथे बसून काय करणार ट्रक मध्ये. मी मोठी गाडी फेर काय केलं. मी गेला ना पुढे 8 दिवस झालं बाबा. लोक म्हणलं बरं झाला तुला कोण फोन केला. मला माहितीच नव्हतं. असं झालं ना. असं होतो ना. गावाचे माणूस सांगत पण नाही ना. पोरे घाबरताय टेन्शन येते. हे तर सांगायला पाहिजे ना. नाही कसं सांभाळायला पण कोणी पाहिजे ना तुमच्या सोबत. सांगितलं ना कशी कळलं ना. आपण बारे ना.
पण त्यांना वाटते ना सांभाळायला पण तर कोणी पाहिजे ना पोरांना. सांगितलंच नाही. डायरेक्ट सांगेन पण हार्ट अटॅक येईन असं होते. आपला सांगितलं तर कळणार आहे असं झालंय. आपलं माहितीच नाही काय करणार आपण. हे पिकलेले काय दिसते काकू? पिकलेलं नाही, कलर आहे. चांगले ना पण गौरण आहे त्यांनी गौरण माणूस आहे, त्यांना विचारा. पण असं पांढरा दिसत नाही ना ते. नरम असलं तर बोलायचं. पांढरा दिसत नाही फक्त. कलर आलेला आहे. गौरण नाही, कलर आलेला आहे. कलर आलेला आहे. याचे तुकडे 4-4 करू ना. हा ह्याला तर 4 बारीक आहे ना. हा 4 करा. मोठे वाढले तर 6 करा, नाही तर 4 करा. होणारच नाही का? है ना. बारीक काय हो दादा, किती पाहिजे? हं? 10 किलो आहे ना. पण तुम्ही पैशाचे विचार केले ना. तुम्ही सगळे म्हणून मी लगेच इथे आले, लगेच घेतले. त्याला डायरेक्ट करून टाकला मी. जो भाव आहे नाही तिकडून घेत आलो बाजार. हा. येऊन त्या कैऱ्या फोडायला लागलो तर त्या लाल निघाल्या. सगळं पहिले मी आवून गेलो इथे. परत आणल्या, परत गेले. हा परत दुसऱ्या आणल्या, परत त्या लाल निघाल्या, परत त्या अहो, 20 रुपयांनी. मग ह्यांच्याकडून का नाही घेतले? ह्यांच्याकडून कैरी भर. तिकडून घेत आलो ना कैऱ्या. हो, यांना 20 रुपयांनी भेटली कैरी, पण लाल भडक पिकलेले. आता तुम्ही चला आपला कटिंग करून द्या, जाऊ द्या शेट लोक. जाऊन द्या, माझ्या इथे तेवढेच करा काकू, नंतर घेऊन जाईन लागन तेव्हा. काय नाही तसं तुम्ही काढून ठेवा, आम्ही देऊ मला का. त्यांच्या कापूपर्यंत किती? नाही. त्याला पण उसर होते, त्याला जायचे कामाला. घरी या मग. पोराला नंतर येते मी. पैसे किती देऊ ते सांगा मला. आंबे घेऊन आले, चालू घरी सुरू झाले. लिंबू छान 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 आहे. सारा दुकान बंद है, केवल भाजी मंडी चालू है.